भावे हायस्कूल जवळ कारनं 12 जणांना उडवलं। सर्व 12 जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे। टपरीवर चहा पिण्यासाठी हे विद्यार्थी आले होते आणि त्याच वेळी कारनं त्यांना उडवलंय। या सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या सदाशिव पेठेतली ही अपघाताची घटना आहे। सगळ्या विद्यार्थ्यांना उडवलेलं आहे। मात्र सगळ्या विद्यार्थ्यांना संचेती मोडक हॉस्पिटल ससून रुग्णालयामध्ये जे आहे उपचारासाठी भरती केलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागनाथ प्रदीप कापसे, टीव्ही मराठी, पुणे। प्रदीप, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ही तर पुण्यातली ही दुर्घटना आहे। कारनं 12 जणांना उडवलं। हे 12 जण एमपीएससीचे विद्यार्थी होते। टपरीवर चहा पिण्यासाठी आलेले होते आणि त्याच वेळेला एका कारनं या 12 जणांना उडवलं। या 12 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र पुण्यात मध्यवर्ती भागातली सदाशिव पेठेतल्या भावे हायस्कूल जवळची ही दुर्घटना आहे। 12 जण एमपीएससीचे विद्यार्थी होते। चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते आणि त्याच वेळेला एका कारनं या 12 जणांना उडवलेलं आहे। सध्या या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। तर पुण्यात भावे हायस्कूल जवळची ही दुर्घटना आहे, हा अपघात आहे। या संपूर्ण प्रकरणी सध्या पोलीस तपास सुरू आहे। मात्र अगदी मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत भावे हायस्कूल जवळ एका कारनं एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं। हे सगळे विद्यार्थी टपरीवर चहा पिण्यासाठी आलेले होते आणि त्याच वेळेला एका कारनं या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना उडवलंय। या सगळ्या विद्यार्थ्यांवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यात भावे हायस्कूल जवळची ही मोठी दुर्घटना आहे। सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। हे सगळे एमपीएससीचे विद्यार्थी होते। चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते आणि त्याच वेळेला कारनं या 12 जणांना उडवलेलं आहे। किती भरधाव वेगाने येणार साधारणतः 5:30 वाजता जे आहे त्या अपघाताची घटना घडल्याची माहिती मिळते। समोर आपण पाहतोय ती नाथसाई अमृततुल्य जे चहाचं दुकान आपल्याला पाहायला मिळते। या चहाच्या दुकानावरती एमपीएससीचे विद्यार्थी जे आहे ते साधारणतः 5:30च्या दरम्यान जे आहे ते चहा पिण्यासाठी आलेले होते। इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जवळपास 20 ते 25 जणांचा गट्टा जो आहे त्या ठिकाणी चहा पित उभा होता। मात्र 9 जण जे आहे ते अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। हिंदाई ओरा कार जे आहे ते आपण पाहतोय की या बाजूने पुढे इकडे भावे हायस्कूलच्या दिशेने जात होती। मात्र याच ठिकाणी भरधाव वेगाने ती थेट आपण पाहतोय की चहाच्या टपरीवरती घुसली आणि याच ठिकाणी जे विद्यार्थी उभा होते त्या विद्यार्थ्यांच्या अंगावरती गाडी चढली। सध्या या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या पायाला लागल्याचे आपण पाहतोय की फोटोमध्ये दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हे नाथसाई अमृततुल्य जे आहे याच ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते चहा पिण्यासाठी आलेले होते। पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी क्लास चालतात। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये लायब्ररी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे विद्यार्थी या सगळ्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। मात्र साधारणतः 5च्या दरम्यान विद्यार्थी जे आहे ते चहा पिण्यासाठी बाहेर पडतात आणि याच नाथसाई अमृततुल्यच्या बाहेर हे विद्यार्थी जे आहे ते जमलेले होते। मात्र हिंदाई ओरा कार जी आहे ती भरधाव वेगाने या परिसरामध्ये आली। जवळपास 9 विद्यार्थ्यांना उडवल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। या सगळ्या विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये जे आहे ते भरती करण्यात आलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की विद्यार्थी जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत। जशी जशी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र सध्या पोलिसांकडून या ठिकाणातून कार त्याचबरोबर कार चालकाला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र जे विद्यार्थी तर सांगतायत की या परिसरामध्ये कार जी आहे ते खालच्या बाजूने भरधाव वेगाने येत होती। आपण पाहतोय की विद्यार्थ्यांच्या चपला आपल्याला पाहायला मिळतात। कुंडीचं नुकसान झालेलं आहे।